असं कधी झालंय का? तू एक्झामच्या आधी पेन ड्राईव्ह मध्ये नोट्स कॉपी केले आणि दुसऱ्या दिवशी पेन ड्राईव्ह गायब, किंवा फोन अचानक स्विच ऑफ झाला आणि स्विच ऑन करून बघितलं तर काय, सगळे फोटोज गायब. त्यावेळी एकच विचार डोक्यात येतो, डेटा असं कुठं ठेवता येईल का जिथं ना फोन क्रॅश झाला तरी काळजी, ना पेन ड्राईव्ह गायब झाल्याचं टेन्शन? अगदी करेक्ट. याचं उत्तर आहे क्लाउड स्टोरेज. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 18 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास तुमच्यासाठी आहे, कारण आपल्याला कन्सेप्ट फक्त डेफिनेशन नाही तर प्रॅक्टिकली आणि लॉजिक सह समजून घ्यायचे. क्लाउड स्टोरेज म्हणजे डेटा रिमोटली सर्व्हर्सवर स्टोअर करणं, ज्यांना आपण इंटरनेट वापरून असेस करू शकतो. आणखी सोपं करून सांगते. इमॅजिन करा, तुझ्या घरात ज्वेलरी ठेवायला सेफ वाटत नाही. तू काय करशील? बँकेत लॉकर रेंटवर घेणार. तो लॉकर बँकेत सेफ आहे, पण की तुझ्याकडे आहे. क्लाउड स्टोरेज अगदी असंच आहे. डेटा आपल्या फोन किंवा लॅपटॉप मध्ये न ठेवता क्लाउड प्रोव्हायडरच्या मोठ्या डेटा सेंटर मध्ये ठेवला जातो. असेस की म्हणजे तुझं अकाउंट आणि इंटरनेट. आता जरा याला इंजिनिअरिंग अँगलने बघूया. क्लाउड स्टोरेज हे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरचं बेस्ट एक्झाम्पल आहे. क्लायंट म्हणजे तू, म्हणजेच तुझा फोन किंवा लॅपटॉप. सर्व्हर म्हणजे क्लाउड डेटा सेंटर. जेव्हा तू फाईल अपलोड करतोस तेव्हा सर्व्हर तो फाईल एक्सेप्ट करून अनेक सर्व्हरवर रिप्लिकेट करतो, म्हणजे डेटा सेफ राहतो. डेटा ट्रान्सफर होतं इंटरनेट प्रोटोकॉल्स HTTP किंवा HTTPS वापरून. आणि सुरक्षिततेसाठी हेवी इन्क्रिप्शन अल्गोरिदम्स वापरले जातात. म्हणजे काय तर आपला डेटा हा इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असतो, जो फक्त सर्व्हर आणि तू या दोघांमध्येच असतो. तिसरा कोणी याला वाचू शकत नाही. स्टोरेज मोजण्यासाठी आपल्याकडे युनिट्स आहेत. 1 KB म्हणजे 1024 बाइट्स, 1 MB म्हणजे 1024 KB आणि 1 GB म्हणजे 1024 MB. काय झालं, आठवत नाही? याविषयी आपण मागे एपिसोड 11 मध्ये डिटेल मध्ये बघितलंय. बघितलं नसेल तर या व्हिडिओ नंतर एपिसोड 11 नक्की बघ. गुगल ड्राईव्ह आपल्याला 15 GB फ्री देतो, म्हणजे खूप साऱ्या PDFs, फोटोज आणि व्हिडिओज स्टोअर करता येतात विदाउट एनी फिजिकल डिव्हाइस. वर तू फोटो पाठवतोस तो फक्त फोन मध्ये नाही तर सर्व्हरवरही जातो, म्हणजेच क्लाउडवर. जीमेल मध्ये 5 वर्षापूर्वीचे मेल अजूनही सेफ आहेत ना, कारण ते गुगलच्या क्लाउड सर्व्हर्स मध्ये आहेत. इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटोज तुझ्या फोनवर डिलीट झाले तरी अकाउंटवर सेफ असतात, कारण ते इंस्टाग्रामच्या क्लाउडवर स्टोअर असतात. स्पॉटिफाय किंवा युट्यूब, इथं गाणं ऐकायला आणि व्हिडिओ बघण्याला डाउनलोड करावं लागत नाही, कारण हे डायरेक्ट क्लाउड मधून स्ट्रीम होतं. तर आज आपण काय बघितलं? क्लाउड स्टोरेज म्हणजे काय, डेटा डिव्हाइस शिवाय सर्व्हरवर कसा स्टोअर होतो आणि आपण रोजच्या लाईफ मध्ये त्याचा किती वापर करतो. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत CPU म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि आपल्या डिव्हाइस साठी इतकं महत्वाचं का असतं. हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की दे, कारण अल्गोरिदमला लाईक म्हणजे एनर्जी ड्रिंक मिळाल्यासारखं असतं. शेअर कर आणि कमेंट मध्ये नक्की लिही, तुला पहिल्यांदा क्लाउड स्टोरेज कधी एक्सपिरियन्स झाला? जीमेल, गुगल ड्राईव्ह की इंस्टाग्रामवर?